आज तर रविवार असून सुद्धा नसल्यासारखा वाटला। नमस्कार, मी रोहिणी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर सकाळी सकाळी ना आज मी क्लिनिंगला सुरुवात केली होती, कारण की हे गेले होते मुलांना घेऊन मंदिरात आणि म्हटलं हे येईपर्यंत ना सगळं आवरून घेऊया। छान मस्त मला मशीन शिफ्ट करायची होती, ती आतमध्ये शिफ्ट केली आणि बघू शकता ड्रेसिंग टेबलची हालत माझी। सगळा पसारा खाली काढला आणि एकदा छान पुसून घेतलं सगळं आणि म्हटलं आता व्यवस्थित लावून घेऊया। तर त्यासाठी ना मी काय केलंय, खाली ज्या आपल्या पिशव्या येतात ना डेली दुकानात वगैरे गेल्यानंतर, तर त्या ज्या कपडा टाईप असतात तर त्या छान कट करून घेतल्या साईजमध्ये आणि त्या ना खाली अंथरून दिलेल्या आहेत त्या ड्रेसिंग टेबलमध्ये, जेणेकरून की वरचेवर साफसफाई करता येईल। आणि अशा पद्धतीने मग मी बाकीचं सगळं आवरायला घेतलं आणि म्हटलं आज सुट्टी आहे, मुलांची पण थोडीफार मदत होईल, मिस्टरांची पण मदत होईल, पण कशाचं काय, माझं सगळं आवरेपर्यंत हे आलेच नव्हते। त्यानंतर मग ना छान अशी फ्रेश झाले। आज रविवारचा दिवस, सगळी कामं निवांत चालली होती। नंतर मशीनला कपडे वगैरे लावून घेतले आणि म्हटलं कॉफी प्यावी। आणि कॉफी करताना ना म्हणजे नेहमी मी पाऊचच वापरते, कारण की काय होतं, थोडी जरी हवा लागली ना तरी तो कॉफीचा ना अगदी गोळा बनून जातो, त्यामुळे मग मी असे पाऊचच वापरते। त्यानंतर मस्त अशी कडक कॉफी घेतली। नंतर घेतलं पार्सल फोडायला। काल एक पार्सल आलेलं होतं आणि मी ना फ्रीज कव्हर मागवलेलं होतं, तर हे ना किमतीच्या मानाने मला खरंच अगदी उत्तम वाटतंय, कारण की ना फक्त 208 रुपयाला मी हे मागवलेलं होतं आणि असं वाटलं होतं बरं क्वालिटीचं असेल, पण जसं आपण गालीच्या वगैरे खाली अंथरतो ना त्या टाईपचा कपडा वगैरे आहे। बाजूने 3-3 कंपार्टमेंट दिलेले आहेत त्याला, ज्याच्यामध्ये आपण छोटं मोठं साहित्य वगैरे ठेवू शकतो आपलं। आणि कलर कॉम्बिनेशन, कपडा एक नंबर आहे। तुम्हालाही आवडलं असेल तर नक्की मागवा।